जाऊया घरी विजयचे. मिस्त्रीकडे जायचं का पहिल्यांदा? आता मिस्त्रीकडे कसं जायचं, त्या घरी जाऊन त्याला बघूया आधी, मग जाऊ मिस्त्रीकडे. मिस्त्री काय म्हणते तेव्हा चालतंय. मग विजयच्या घरी जाऊन मग तिथनं जाऊन काय करू आपण, वैशीच्या भावानं 2000 रुपये घेतले ते नाही. हा आता काय करू, मिस्त्रीकडे 3000 रुपये घेऊ फोन लावून विचारून, हा आणि ती विजयाचं राहिलेलं बिल जे का नाही ती बघून टाकू. म्हणजे काय होईल, ओके ते किटकिट मिटेल. त्याचं एकतर परिस्थिती आपली गरीब आहे त्याची, आपण कसं तरी ऍडजस्ट करून करून त्याचं बघून टाकू. काल कामावरून गेलं ना मिस्त्री ओरडला, दे का पैसा. त्याला सांगू काय जरा काहीतरी विजयचा अडचण आहे जरा, आणि विजयला काय म्हणू नको एवढं, आपण उसनं बिसनं घेतलं ते पैसे काय बोलायचं नाही. जाऊ विजय घरी बघू काय होतं. डायरेक्ट विजय घरी जाऊ आणि त्याला फोन लावून त्याला बोलून जाऊ. बरोबर. मिस्त्री दिले वाटते पैसे, मग काय आता देईल नाही काय अडचण, कारण की आपली परिस्थिती आहे त्याला माहित आहे, आणि विजयचं काय झालंय ती पण त्याला माहित आहे, त्यामुळे ती दिलंच पैसे, त्याचा काय विषय नाही. आपण बोलू मिस्त्रीला. मिस्त्रीकडे बघू आता पैसे दिले तर मिस्त्री पैसे मला नाही वाटत देतील मिस्त्री. मिस्त्रीला बी बोलू काय होतंय काय नाही ते येतं नाही ते बघू. लका संख्या मिस्त्री अजून झोपलंय बघ का, ह्याला संख्या 2 दिवसाला वयानं झोपा कशा लागते हो मिस्त्री. काय कुठं आहे धंदा झालाय संख्या, किती दिवस झाला का मग तुया? अरे कसला सपना पडलेला लका मला आता, कसलं सगळं स्वप्न पण केलेला का माझं. लका केवढं मोठं गॅरेज टाकलेलं म्या, हा 50 पोरं कामाला होती आपल्याकडे. दिवसाला वयात तुम्हाला झोपा कशा लागते लय हाय पैसा पुन्हा. हे आब्या महत्वाचं काय ते बोल. ते विजयच्या घरी चाललो होतो, आम्हाला बाजारात 3000 रुपये लागायचे होते. तुम्ही येणार आहे का नाही बघायला? अरे ते येजला, हा अरे ते येज आहे का, ठीक आहे का? हाय हाय हा? अरे ते काल येणार होतो पण ते कामाचा लोड असल्यामुळे तुम्ही बी नाही, तो कोणीच नाही. चला की जाऊ. नाही का, बरं आहे का त्याला आता? काय बरं आहे, आणलाय दोघांना काल. बरं ठीक आहे, मी देतो पैसे, पण अरे ते काय बनगडा इजाला काय झालं नेमकं? काय चक्कर आली वाटतं. हा चक्कर आलती नेमकं, चक्कर चालती का अचानक? काय रात्री परवा आधी होता तर काय नव्हतं, सकाळी तर मला कळलं की आजारी पडलाय तो. आयला पण मिस्त्री मला ही बी लक्षात नाही, चक्कर येऊन सलाईन लावायचा ही विशेष, म्हणजे मला बी तेच वाटतंय नेमकं काय भानगड आहे, नुसतं चक्कर न कुठे एवढं सलाईन हे असं होतं काय? काय बरं विषय महत्वाचा पॉईंट म्हणजे रात्री हितनं गेलं त्यानं काय पितली तर नाही ना? नाही तसं काय नाही. जडबिड लागलाय काय मिस्त्री, ते गुटखा वगैरे खाईल पण ती दारू विरोध असलं काय पेत बीत नाही. अरे काय सांगावं आजकालच्या पोराचा नाही रे बरोबर काय त्याचा. नाही 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 त्याला दुसरंच काय कारण असेल. तो डॉक्टरला विचारलं ना व्यवस्थित काय, तो होता ना दवाखान्यात गेलता ना तो, म्हटलं चक्कर झाली. चक्कर झालते. डॉक्टरला बी मला सांगितलं, मला बी वाटत नाही बरं का. जाऊ दे आपल्याला काय, आपला हाय मित्र म्हणून आपलं काम आहे. ते तर आहेच की रे, पण कसं होतंय हे पोरं किती हे आहे ते आपल्याला माहितच आहे की. आजकालच्या पोरांना संगत लागले का लगेच बिघडतंय. काय सांगू शकत नाही. बरं जाऊ दे मरू दे त्याचं, ती बरं तर आहे ना, ठीक तर आहे ना त्यो. हा पण ठीक आहे, पण कॅश लगा कॅश नाही जवळ. बरं एक काम करतो मी, तुझ्या फोन पे ला मारतो, नाहीतर तिथे गेल्यावर मला स्कॅनर पाठव फोन पेचा. मी येणार आहे का नाही मग? मी एक काम करतो, आता तुम्ही दोघं बी चाललाय तिकडे, मी जरा दुकानचं बघतो, जरा लोड कमी झाला का बंद करून येतो मी बघायला त्याला. अरे पण हितलं कोण बघायचं, इजे बी नाही, तुम्ही दोघं बी तिकडे जायचा, मला दुधाचं बी बघावं लागेल. आता इथलं दुकान चालतंय मिस्त्री, मग जातो आम्ही, तुम्ही या मागणं मग. बरं ठीक आहे मी येतो, आणि काय लागलं कमी जास्त तर फोन करा. हा ठीक आहे, हो हो चालतंय, मी बघतो इथलं आणि येतो मग. हा ठीक आहे. आईला ही दोघं गेलतय खरं, पण त्यांना पैसे पाठवत का
आपलं डायरेक्ट डॉक्टरच्या स्कॅनरवर पाठवलेलं परवडतेल. ही गडी काय शियना नाही तर तिच्या बी शियाना नाही आणि संख्यान ही संख्या बी काय नाही. यांचं काय भरवसच नाही. आपलं डॉक्टरला बोलून डायरेक्ट डॉक्टरच्याच खात्यावर पैसे पाठवलेलं बरं वाटतं. किती झालं होतं ती त्या दिवशी मध्ये पेशंट होती 2000 तुमच्या मी कोणते मिस्टर आहेत त्यांनी ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे. तर 2000 राहिलेले तेवढे करा पेमेंट. चालतं नाही क्लास. आजपर्यंत एवढे पेशंट पाहिले पण यांच्यासारखी मैत्री पहिल्यांदाच बघतो. ग्रेट. गौरे ना हे कुठं निघालाय? कुठं चाललाय? निघालो विजयच्या घरी जरा बघायचं त्याला आजार आहे तो. मी पण चाललो विजयच्या घरी. विजयाला बरं वाटत नाही. तुझं काय काम आहे त्या विजयकडं? दोस्त आहे माझा. ती गरजेला येतं माझ्या. होय. चल जाऊ मग येत असला तर. चला हो. पुण्याला असतो रे. कधी आला इकडं? गावाला कधी आला? चालू 8 दिवस आजार. अरे पुण्यात कसं चाललं नाही की नियोजन तुझं? निवांत चालले आहे जॉबला. अरे बाबा विजय तर आम्ही पण तिकडे होतो आता आलोय गावाला. हो. पहिला आम्ही तिथंच होतो की. हो पण तिकडे होतो. दिवसाचा पगार आहे. निवांत काय टेन्शन नाही. म्हणलं विजयाला भेटून जावं. हाय ते घरीच आहे ते काय भैया आता काय बरे दिसतील लय आजार होतं. मग विजय काय चाललंय रे भैया? आहे का बरं तुला? आहे ना? हे कसे आहेत ते? काय नक्की कसं काय काय झालं विषय? काय नाही चक्कर आली. मग आता बरं आहे ना? बरं आहे. गोळ्या खाल्ल्या का? खाल्ल्या गोळ्या थांबूच निवांत. किती दिवस दिले गोळ्या? गेले ते 2-3 दिवस अजून परत बोलावले. कधी बोलावले? बोलावून 5-6 दिवस. ते मिस्त्री सकाळी विचारत होतं कधी काय झाले त्याला नक्की. नाही तरी तो म्हणलं तुम्हाला आलं बघा भेटून. आलं नाही तर अजून? ते तू म्हणलं ते मला दुपारपर्यंत येतील मग. लयच खराब झाला. मिस्टर तर तुझ्याबद्दल लय वाईट वाईट विचार करतो. अगं काय काय रे? अरे मग ते दारू बिरू पित तुला काय लय का विचारायचं? काय बी बोलते चक्कर आली म्हणजे काय दारूच पिलं का माणूस? म्हणलं आदल्या दिवशी चांगलं होतं संध्याकाळपर्यंत काय केलं कसं काय आजारी पडलं. मग त्या दिवशी जेवलो काय नव्हतं. सकाळी काम मग करून चक्कर आली की गेलो झोपून. हे आब्या तू बोलतात काहीतरी बोलू नको. ते मिस्त्री आपलं असंच म्हणलं होतं तिला बिल असेल त्यानं. म्हणत तर होता ना. म्हणत होतच की पण त्याने केलंय का नाही ते आपल्याला माहिती आहे का? कशाला लोक काय त्याला सांगू? बघ काय मग बरं आहे ना? तू आपला बरा हो लवकर. ती मिस्त्री सारखं वर्षी वाट बघत तुझी. 1-2 दिवसांनी कामाला येतील मिस्त्री थोड्या वेळानं तुझ्याला बघाय. बरोबर. चालतं येऊ का आम्ही? चल जातो. अरे पोरांनो चहा तर घेऊन जावा की. नको बाबा चहा बी काय नको तसलं काय नको. चहा घेऊन जावा. नको काका जातो मला उशीर झाला आता. उशीर झाला पहिलं चेक कर. चला हे चल जाऊ बरं. विजय चहा घ्यायला तू परत तरी संख्या अर्थात किती काम आहे थोडं. काय बोल की काय म्हणते बोल की रे. हे बघायचं काय म्हणते. बोल की काय म्हणते. एक सोड साईडला घे. बोल. अरे पैसे लागणार थोडं. कशाला? ते काय नाही ते काल दवाखान्याचं बिल बघवायचं. भावाला का बिल भरलेला का आम्ही? तो बिल भरून आलोय तू आम्ही. नको काळजी करू बिलाचं आम्ही कशासाठी? तो बिऊ नको. आम्ही बिलाच काय काळजी करू नको. बरं राहू लवकर. काय चालते ते त्याला मिस्त्री थोड्या वेळा घरीच थांबून जाऊन हो चालतं. जाऊ का? हो चालतं. आराम काळजी घे. काय म्हणत होता पोरांना तू? काय नाही ते थोडं प्रश्न होतं ते बोलत होतो.
आणि दादा तुम्ही म्हणतो होता ना काय कमवलं हे सोन्यासारखे माझे 3 मित्र मी कमवलेत. ते माझ्या सुखात नाही पण दुःखात सामील असतात. गोळ्या वेळा घ्यायची मला तुम्हाला कॅडबरी मी घेऊन देतो मला अर्धी तू बाबा गोळ्या तर घेऊ दे मला. बाई एवढ्या गोळ्या द्या. तुमचा डिस्चार्ज करतो काल झाला. आता कसे आहे हाय ठीक आहे. 2 दिवसाचा गोळा देतो. हा चालतंय. राहुल्या तू गोळ्या घे मी आलो लगेच. बरं डॉक्टर जायला टाइमच भेटला नाही मला. का बरं? नाही अगं पप्पा बोलले म्हणजे आबा बोलले की मी जातो म्हणून मग पप्पा बोलले राहू दे तू जायचं. तुम्ही कसं झालं ना गं? हो मग एक काम करायचं आपण मला एवढं स्क्रीन घ्यायची. हो चालतंय इथे इथे विचारू काय पोराला ग विचार. होय रे पोरा तुला विजयचं घर माहितीये का रे? मला नाही माहिती. तू याच गावातला आहे ना मग तुला बरं माहित नाही त्याचं गाव. मी काय गावाला लक्ष होते. त्याने ही गेलेली केस चल बाई आता आपलं काम करत पण जायचं घर. चला मेडिकल मध्ये. काका ओढून येले का हो? द्या ना एकदा. होय दादा तुम्हाला विजय अवघडेचं घर माहितीये का? नाही माहिती का? बरं काका येतो मग आम्ही. पुढील तिकडे की तुम्हाला कोण पाहिजे? विजू का? हो पाहिजे की पण तू ओळखतोस का त्याला? की विजू दादा इथं इथं दुकानला गेलाय. बरं बोलव की म्हणतो. विजू दादा आलाय. पहिले अरे तो आजारी होता वाटतं. होतो तुला कोण सांगितलं? अरे त्या दिवशी मला शिवरा भेटलेला तेव्हा मला बोलला की विजू आजारी त्याला बघायला चालले हॉस्पिटलला. म्हणून म्हंटल तो मला बोललेला डेअरीवरती पण मला काही जमलं नाही म्हणून तुझ्याकडेच येत होतो पण तोपर्यंत हा भेटला आणि मग बोलला. बरं आहेस ना तू आता? बरं आहे. गोळ्या न्यायला आलतो चालू मागायचे. बरं चालतंय घे मग खाल. चल चल राहुल्या थांब गोळा घेऊ. चल जात. हा चालतंय. चल राहू. ए दिदे जेवायची की ग भुका लागल्यात. थांब 2 मिनिट गरम गरम भाकरी घाला तुला देते. दिदे आताच शिवून जेवायची की भुका लागल्यात नाही. देते की बाबा मी पण कॉलेज वरनं कंटाळून आली. बरं बरं आवर लवकर. बरं ठीक आहे देते तुला लवकर. आज शाळेत गेलता का तू? दिदे गेल तुम्ही शाळेतून मॅडम लय बडावलं. काय रे बाबा शाळेत काय आज कांड केलं? तुला काय करायचंय असू दे काय बी कर. धर गरम गरम भाकरी खा. एक देऊ का? अर्धी दे. परत घे लागल्यावर चालतंय. दे लवकर भूक लागली. ताट वाढलं त्याचे जेव. होय की दिदे तुम्हाला कॉलेज मारतात का गो? मारतात की अरे कॉलेज. अरे आपण जर चांगलं वागलो ना तर शिक्षक लोक आपल्याला चांगलं ट्रीट करतात. तू मोठं चांगलं वागणार ना? हो हो.
अगं आजी, आईला 3 दिवस झालं मी सांगते कॉलेजमध्ये फी भरायची आहे, मला ऍडमिशन घ्यायचंय, तरी पण आई काय लक्ष देईना माझ्याकडं. काय करू मी, सांग बर. अगं तू असल्या गोष्टी मला मागच सांगायच्या बाई. तुझ्या वयात होतं तेव्हा ती पैशामुळेच आमच्या शाळा परिस्थितीमुळे नाही झाली. अगं तू कसलं टेन्शन घेऊ नको, मी आहे का नाही तुला खंबीर. अगं आजी, तसं काय करू नको, ते आपली असं निशाणी दे. आहे का नाही. अगं तुझ्या वयात आम्हाला आमची शाळाचीच बुडली बाया. अगं आजी ऐक, तसं काय करू नको, बघते मी काय करायचंय ते. मी शाळेला फी भरते. बर मी आहे ती खंबीर, 2 बांगड्या देते. तू तसं काय करू नको, ती आपली निशाणी आहे का नाही. सांग बर तू. मस्त आहे, पण काय करायचं का सांग. ती- तू शिकावं म्हणून माझी लय इच्छा आहे. तू शिक. अगं आजे, तू टेन्शन घेऊ नको, मी शिकणारच आहे, फक्त तू टेन्शन घेऊ नको. आणि तू असलं काय देऊ बिऊ नको मला, ती आपली निशाणी आहे, ते बघते मी. आपण काम करून कमवून मग फी भरूया. ग बाई माझी. आजी जेवली का? हा जेवली बाई. अशी निवांत राहा, टेन्शन घेऊ नको तुझं अजिबात. टेन्शन घेते की बाई. अगं टेन्शन अगं घेऊ तुझ्या नको. वयात आम्हाला कुठलं ग ऍडमिशनला पैसा आणि काय म्हणतो बाई, तू जेवून घे आता. अगं हो, ही भात जा बाई, जा लावायचंय, मग जेवून भात घे. शिजला की नाही. जेवतो.